येतोय काय आहे अजेंडा? म्हणजे आपण आता माध्यमांपेक्षा मुसलमानांचा विषय काढलाच आहे, तर मला ऐकायचं आहे तुमच्याकडून. त्याचा सर त्यांचा जो आम्हाला आलेला अजेंडा जो आहे तो एक आहे की आपण 1991 मध्ये प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट याचं ऑनर करणार आहोत की नाही हे पॉलिटिकल पार्टीजनी सांगावं. ठीक आहे. दुसरं त्यांचं असं म्हणणं आहे की एज्युकेशनमध्ये आम्हाला मुंबई हायकोर्टाने 5% आरक्षण दिलं, ते सुप्रीम कोर्टाने मान्य केलं. ते राजकीय पक्ष आमच्या शिक्षणाकडे बघणार आहेत की नाही त्याच्यामध्ये. तिसरं जे आहे त्यांनी असं म्हटलं होतं की बा आम्हाला इन्स्टिट्यूशन्स काढायला मिळाल्या, जी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनचे परमिशन मिळाले तर आम्हाला सर शिक्षण त्या ठिकाणी वाढवता येईल, त्या ह्याच्यामध्ये होतं. आणि तिसरं त्यांनी चौथं असं त्यांनी म्हटलं होतं की जे आमच्याकडे मतं मागायला येतात आहेत, विशेष करून सेक्युलर पार्टीज म्हणून त्यांनी आता पोस म्हणून केलेलं आहे, ते आम्हाला आश्वासन देतील का की निवडून आल्यानंतर ते पुढच्या निवडणुका येईपर्यंत तुम्ही सेक्युलरच राहणार याचं तुम्ही गॅरंटी आम्हाला देताय का? हा सगळ्यात पहिला प्रश्न तर काँग्रेसला विचारला गेला पाहिजे. माझं म्हणणं आहे की कोण त्यांनी ऑल पार्टीजला विचारलं. अच्छा. त्यांनी कोणाला सोडलेलं नाहीये बरं. त्या ह्याच्यामध्ये. आणि माझ्या अंदाजानं दिस वॉज, मी गेले 40 वर्ष राजकारणामध्ये आहे. ठीक आहे. या 40 वर्षाच्या राजकारणामध्ये पहिल्यांदा कुठलं तरी एक फोरम पॉलिटिकल स्पेस मुसलमानांना निर्माण करून देते. मौलवी आणि यांच्या व्यतिरिक्त त्याला जी स्पेस मिळाली पाहिजे होती, कदाचित सक्सेस होईल न होईल हा वेगळा भाग आहे. ठीक आहे. पण रिलिजियस पॉलिटिक्सपेक्षा इश्यू बेस्ड पॉलिटिक्स मुसलमानांमध्ये यावं असं जे नॅरेटिव्ह होतं त्याला नोबडी केअर्ड फॉर इट. बरं.